दिल्ली येथे जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनात आता सर्वच ठिकाणून पाठिंबा मिळत असून आपण बघत येवल्यातून देखील बहुजन वंचित आघाडीने देखील पाठिंबा दिल्याचं दिसून येत आहे। आपण बघत तर वंचित आघाडीच्या वतीने बंद देखील पुकारण्यात आला होता। यावेळी येवल्या त्या बंदला संमिश्र प्रतिसाद आपल्या सोबत वंचितचे काही पदाधिकारी आहेत। काय सांगाल की आंदोलनाला पाठिंबा दिला दिल्लीच्या? हो, आज जंतर मंतर येथे जे मुलांवरती हल्ला झालेला आहे त्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे। त्या अनुषंगाने येवला तालुक्याच्या वतीने या बंदमध्ये आम्ही सहभागी झालेलो आहोत। येवल्यातील सर्व जनता ही उत्स्फूर्तपणे या बंदमध्ये सहभागी झालेली आणि या हल्ल्याचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत। आपल्यासोबत अजूनही काही पदाधिकारी, काय सांगाल की लाठीचार्ज झाला, काय सांगाल याबाबत? इथं असणाऱ्या हिटलरशाही सरकारने शांततापूर्ण चालू असलेल्या दिल्ली येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर जो लाठी हल्ला केलेला आहे, या लाठी हल्ल्याचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध म्हणून आज जो महाराष्ट्र बंद आहे या बंद मध्ये सामील होत या सरकारचा या ठिकाणी धिक्कार करत आहोत आणि या शासनाला या ठिकाणाहून इशारा देत आहोत की धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्री यांनी त्वरित आपला राजीनामा द्यावा, अन्यथा हे आंदोलन या देशामध्ये अजून तीव्र रूप धारण केल्याशिवाय राहणार नाही। जय भीम। लवकरात लवकर शिक्षण मंत्री यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी वंचितच्या वतीने करण्यात आली असून अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे। नरेंद्र पाठा, जे महाराष्ट्र न्यूज, येवला, नाशिक।